नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत 25वा सराव पेपर जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT TET या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तत्पूर्वी जर या चॅनलला कोणी नवीन आलेला असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राइब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर आजच्या पेपरची सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, एखादे उद्दिष्ट साध्य झाले हे विद्यार्थ्यांच्या ज्या वर्तन बदलाद्वारे स्पष्ट होते त्या विशिष्ट वर्तन बदलास त्या उद्दिष्टाचे टिंब असे म्हणतात। प्रश्न पुन्हा वाचून समजून घेऊ आपण। एखादे उद्दिष्ट साध्य झाले हे विद्यार्थ्यांच्या ज्या वर्तनाद्वारे आपल्याला स्पष्ट होते त्या विशिष्ट वर्तन बदलास त्या उद्दिष्टाचे असे काय म्हटले जाते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील। त्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, अध्यापनात अध्यापकने विद्यार्थ्यांसमोर हेतू पुरस्सर घडवून आणलेल्या प्रसंग व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेस काय म्हणतात? जेव्हा अध्यापन करत असताना अध्यापकने समजा विद्यार्थ्यांसमोर हेतू पुरस्सर घडवून आणलेल्या प्रसंगास व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेस काय म्हणतात? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 शैक्षणिक अनुभूती असे म्हटल्या जाते। या आंतरक्रियेस काय म्हटल्या जाते? शैक्षणिक अनुभूती असे म्हटल्या जाते। पुढचा प्रश्न, स्मरण, कल्पना, अवधान, बुद्धी यात वाढ होते, अमूर्त विचार क्षमता विकसित होते, नकारात्मक अवस्था गणली जाते। वरील दिलेली माहिती कोणत्या वयोगटाची निगडीत आहे? वर एक माहिती दिलेली आहे, पुन्हा वाचू आपण। स्मरण, कल्पना, अवधान, बुद्धी यात वाढ होते। त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे अमूर्त विचार क्षमता विकसित होते। त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे नकारात्मक अवस्था गणली जाते। तर ही जी वरील माहिती दिलेली आहे तर ती कोणत्या वयोगटाशी निगडीत आहे? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कुमारावस्थाशी निगडीत आहे। पुढचा प्रश्न, स्किनरने अध्ययन विषयक साधक अभिसंधान उत्पत्ती केव्हा मांडली? स्किनर याने साधक अभिसंधान उत्पत्ती ही केव्हा मांडली? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 1938 मध्ये मांडली। पुढचा प्रश्न, एक शिक्षक या नात्याने तुम्ही ज्या कसोटीद्वारे क्षमतेची मापन करणार आहात ते मापन योग्य होत असेल तर ती कसोटी टिंब आहे असे म्हणता येईल। पुन्हा वाचू, एक शिक्षक या नात्याने तुम्ही ज्या कसोटीद्वारे एखाद्या विद्यार्थ्याच्या क्षमतेची मापन करणार आहात जर ते मापन योग्य होत असेल तर ती कसोटी टिंब आहे असे म्हणता येईल। तर ती कसोटी कोणती आहे? तर यासाठी उत्तर येतं सप्रमाण कसोटी आहे असे आपल्याला म्हणता येईल। पुढचा प्रश्न, बालकाच्या जन्मावस्थापासून प्रौढ अवस्थेपर्यंत त्याच्या विकास अवस्थांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच शैक्षणिक मानसशास्त्र। अशी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? इथं व्याख्या दिलेली आहे, शैक्षणिक मानसशास्त्राशी निगडीत व्याख्या आहे। बालकाच्या जन्मावस्थेपासून ते प्रौढ अवस्थेपर्यंत त्याच्या विकास अवस्थांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच शैक्षणिक शास्त्र होय, अशी व्याख्या कोणी केली? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 जड याने अशी व्याख्या केली। मित्रांनो, थोडे प्रश्नांचं लेवल वाढलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहू आपण। मूल्यमापनामध्ये मुलांचा एकमेकाबद्दलचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक असते, अशा तंत्राला कोणते तंत्र म्हटले जाते? मूल्यमापन करत असताना मुलांचा एकमेकाबद्दलचा दृष्टिकोन समजून घेणे लागते, आवश्यक आहे समजून घेणे हा दृष्टिकोन। तर अशा तंत्रांना कोणते तंत्र म्हटले जाते? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, समाजमिती तंत्र असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, पर्यावरण शिक्षणाचा अंतर्भाव औपचारिक शिक्षणाच्या सर्व स्तरावर व्हावा हा आग्रह जागतिक पातळीवर कोणत्या साली मांडला गेला? पुढचा प्रश्न हा प्रश्न पुन्हा वाचू। पर्यावरण शिक्षणाचा अंतर्भाव हा औपचारिक शिक्षणाच्या सर्व स्तरावर व्हावा म्हणजे समावेश करण्यात यावा हा आग्रह केव्हा जागतिक पातळीवर मांडण्यात आला? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 1981 मध्ये मांडण्यात आला। पुढचा प्रश्न, वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन एक्सप्रेशन वन हू डेझर्ट वन्स रिलीजन देन आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 4 इज देअर apostate. Next question, identify the figure of speech in the following line. The line is given here.
Peace is mother. We have to find out the figures of speech which appeared in this sentence. Peace is mother. Then our answer is option number second is there, metaphor. Next question. Choose the correct question tag for following sentence. Choose the correct question tag for the following sentence. We have to add question tag for the given sentence. The sentence is given here. We didn't have much money. आपल्याला क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. दिलेल्या वाक्यामध्ये वाक्य आहे we didn't have much money. Then what is our answer? Then our answer is option number 1 is there, did we is our correct answer. Next question. Name the underlying clause in the following sentence. Although the children were sleepy, they listened to the story. Although the children were sleepy, they listened to the story. Then our answer is option number fourth is there, adverb clause of concession. Next question. Choose the plural form of the given word half. What is the plural form of half? Then our answer is option number third is there, halves. Next question. Choose the correct alternative to fill in the blank. I don't think I able to go. We have to fill in the blank. Then our answer is option number 1 is there, shall. I don't think I shall be able to go. Next question. Choose the appropriate conjunction to fill in the blank. We have to use proper conjunction to fill in the blank. The sentence is here, he lost his balance, fell off the bike. Then what is our answer? Our answer is option number third is there, and. He lost his balance and fell off the bike. Next question. The cry of a dog is bark. The cry of a deer is. The cry of a dog is bark. Then what is the cry of a deer? The answer is option number second is there, bell. The cry of deer is bell. पुढचा प्रश्न. The phobia about air is aerophobia. The phobia about darkness is what? Okay. The phobia about air is aerophobia. Then the phobia about darkness is what? Then our answer is option number fourth is there, nyctophobia. Next question. People have seen wolves in the streets. Choose the correct passive voice for the sentence. The sentence is given here. We have to find out the passive voice for the given sentence. The sentence is in active voice. The sentence is people have seen wolves in the streets. Then our answer is option number second is there, wolves have been seen by people in the street. Okay, next question. Choose the one which best expresses the meaning of the given word whimper. Okay, what is the meaning of the word whimper? Then our answer is option number second is there, cry. Next question. खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1, खेळा. पुढचा प्रश्न. रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? रामकृष्ण हा शब्द इथं समास शोधायचा आपल्याला, इथं दिले नाही प्रश्नामध्ये, पण आपल्याला समास शोधायचा आहे, ध्यानात ठेवा. तर याचं उदाहरण येणार आहे, रामकृष्ण या शब्दाचा समास येणार आहे पर्याय क्रमांक 3, द्वंद्व समास. पुढचा प्रश्न. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? शर्वरी हा जो शब्द दिलेला आहे त्यासाठी आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4, रात्र. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शब्द धातू साधित शब्द नाही? तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे जो धातू साधित शब्द नाही. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, हस. हा शब्द धातू साधित शब्द नाही. पुढचा प्रश्न. NC सक्सेना समिती कशा संबंधी स्थापित करण्यात आलेली होती? NC सक्सेना समिती ही कशा बाबतीत स्थापन करण्यात आलेली होती? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, दारिद्र्याची मोजमापणी निकषी बाबत. पुढचा प्रश्न.
ही वस्तू मी इंग्लंडहून आणली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. इथे एक वाक्य दिलेलं आहे, ही वस्तू मी इंग्लंडहून आणली, आणि या वाक्यामध्ये एक शब्द अधोरेखित केलेला आहे, तो आहे इंग्लंडहून. तर याची आपल्याला विभक्ती शोधायची आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, पंचमी एकवचनी. पुढचा प्रश्न, आणि, व, शिवाय, मी, आणखी या शब्दांचा प्रकार ओळखा. इथं शब्द दिलेले आहेत काही, आणि, व, शिवाय, मी, आणखी. तर या शब्दांचा प्रकार कोणता येतो? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, समुच्चय बोधक. पुढचा प्रश्न, डोळ्यावर कात्रे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. वाक्यप्रचार दिलेला आहे, डोळ्यावर कातडे ओढणे. तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, काना डोळा करणे म्हणजेच डोळ्यावर कातडे ओढणे. पुढचा प्रश्न, विधानार्थी त्याच्या शेवटी कोणते वाक्य वापरले जाते? विरामचिन्ह वापरले जाते. विधानार्थी वाक्याच्या शेवटी असं दिलं इथं. विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, पूर्णविराम वापरले जाते. पुढचा प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे, त्याचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्य असं आहे की शिक्षक म्हणाले की प्रत्येकाने शाळेत यावे. हे वाक्य आहे. तर या वाक्याचा प्रकार सांगायचा आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न, तेज निधी अधिक निधी या संधी विग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, तेजोनिधी. पुढचा प्रश्न, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2, वर्धा नदी ही वाहते. पुढचा प्रश्न, नवेगाव अभयारण्य पशुपक्ष्यांना समृद्ध असलेला प्रदेश टिंबटिंब जिल्ह्यामध्ये येतो. सरळ सरळ विचारले की नवेगाव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3, गोंदिया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी टिंबटिंब आउटपुट डिव्हाइस नाही. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला कोणता डिव्हाइस हा आउटपुट डिव्हाइस नाही हे सांगायचं आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, कीबोर्ड हा आउटपुट डिव्हाइस नाही. बाकीचे तिन्ही सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहेत. फॅक्स आहे, प्रिंटर आहे, मॉनिटर आहे. पुढचा प्रश्न, काळी क्रांती हे कशाशी संबंधित आहे? काळी क्रांती ही कशाशी संबंधित आहे असं विचारले. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, काळी क्रांती ही खनिज तेलाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते होते? गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते होते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, अबॅकस हे यंत्र होते. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आंतरराष्ट्रीय जे न्यायालय आहे तर त्याचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, हेग येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, वायफाय सेवा देणारे देशातील पहिली नगर परिषद टिंबटिंब होय. तर कोणती पहिली आहे? भारतातील पहिली नगर परिषद अशी कोणती आहे जी वायफाय देणारी आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, इस्लामपूर नगर परिषद. पुढचा प्रश्न, बचपन बचाव हे आंदोलन कोणी सुरू केले? बचपन बचाव हे आंदोलन कोणी सुरू केले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, कैलास सत्यार्थी यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न, लोखंडाच्या गॅल्व्हनायझेशनसाठी कशाचा वापर करतात? लोखंडाच्या गॅल्व्हनायझेशनसाठी कशाचा वापर करतात? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3, झिंक म्हणजे जास्तचा वापर करतात. पुढचा प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो 40वा प्रश्न आहे आता तुमच्यासाठी. उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. प्रश्न असा आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? म्हणजे हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? 4 पर्याय दिलेले आहेत, लाल बहादूर शास्त्री, फिरोजशाह मेहता, वास्को द गामा, पंडित जवाहरलाल नेहरू. या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो आजपर्यंत आपण 25 सराव पेपर घेतलेले आहेत जे की खरंच महत्त्वाचे होते आणि आपण यापुढे सुद्धा आपण पेपर सराव घेतच राहू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील सराव पेपरसोबत. धन्यवाद.